स्वतःच्या पक्षाच्या विरोधातच पॅनल उभं करण्याचा प्रयत्न झाला। याचा अभ्यास या इथल्या जनतेने जरूर केलेला आहे आणि त्याचा निकालारूपी ते सगळं आपल्याला येणाऱ्या 9 तारखेला दिसणारच आहे। त्यांना जसे प्रत्येक अध्यक्षपद पाहिजेत ना, तशीच जी कन्स्ट्रक्शन मधली सुद्धा कामं ती सुद्धा त्यांनाच पाहिजे। गुहागर तालुक्यातील असगोली जिल्हा परिषद गटात विकास कामे झाली नाहीत यासाठी मतदारसंघात फिरत असताना अनेक समस्या समोर येत आहेत। विद्यमान आमदार भास्कर जाधव व प्रतिस्पर्धी उमेदवार विक्रांत जाधव यांनी विकास कामे सोडा रोजगार यांच्या दृष्टीने काडी मात्र काम केले नाही। ज्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावर विरोधक यांनी आक्षेप घेतला तेव्हाच माझा विजय झाला असल्याचा दावा असगोली जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार संतोष चेतापकर यांनी केला। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी। आपण या ठिकाणी जिल्हा परिषद असगोली गटामध्ये आहोत आणि बघतो या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि आपल्याकडे कार्यकर्ते सर काय सांगले, कधी निवडणूक सुरू आहे, काय कधी वातावरण? खरोखर चांगला प्रतिसाद भेटतो जनतेतून, कारण मागील 7 वर्षात जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी केलेल्या कामाबद्दल जनता खरोखरच आमची नाराज आहे। कारण आम्ही ज्यावेळेला प्रचाराला बाहेर फिरतोय तर प्रत्येक ठिकाणी हीच नाराजगी आहे की साध्या भौतिक सुविधा आहेत। देश स्वातंत्र्य जवळजवळ 75 वर्ष झाली आणि आपल्याला अजून भौतिक सुविधांसाठी लढायला लागतं आहे। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आम्ही ज्याला प्रचाराला बाहेर फिरतोय तर घरं इतकी बंद आहेत। तर आम्ही असा आता मानस केला आहे किंवा आमचा असा आता विजन असेल की भविष्यात पुढच्या 5 वर्षात जे मुंबईकर आणायला लागतात इलेक्शनला येतात ते कमीत कमी इथे स्थावर तरी व्हावेत आणि त्यासाठी इथे आपण रोजगाराची संधी उपलब्ध करणे आणि आरोग्याची सुविधा याचं आम्ही विजन ठेवून आम्ही प्रचार करतोय। आपल्याबरोबर नगरसेवक अमरदीप पोळचेरे साहेब, काय सांगाल? नगरसेवक आहात, या ठिकाणी आताच नगरपालिका पार पडलेली आहेत आणि एकत्रित तुम्ही अगोदर कुठे होतात आणि आता कुठे होतात? आम्ही पूर्वी एकत्रित शिवसेना असताना उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो, परंतु जेव्हा हा उठाव झाला तेव्हा आम्ही एकनाथ शिंदे साहेब असतील, सामंत साहेब असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि हळूहळू आमची संघटनाही वाढत गेली आणि या संघटनेवरती खूप लोकांनी विश्वास ठेवून आज ही संघटना फार गुहागर तालुक्यामध्ये खूप मोठी झालेली आहे। त्याचंच उदाहरण तुम्हाला सांगतो की या गेल्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत की जे विरोधी उमेदवार उभाटाचे नेते आहेत, उभाटा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरीमध्ये असं भाषण केलं होतं की मी राजेश बेंडलला लोळवणार, पण लोळण्याची परिस्थिती मताधिक्य पाहून कशी आली, कोणाला लोळण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि मग आपल्या सुपुत्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज इथले कार्यकर्ते यांना जर प्रोत्साहन देऊन भविष्यात लोकप्रतिनिधी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला होते, परंतु सगळं आपल्यालाच हवं। स्वतः आमदार होण्यासाठी प्रयत्न करायचे, नंतर मुलगा जिल्हा परिषद सदस्य व्हावा यासाठी प्रयत्न करायचे, पुन्हा अध्यक्ष सुद्धा माझाच मुलगा व्हावा। चिपळूणमध्ये बघितलं तर स्वतःच्या मुलगीसाठी नगरसेवकाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न झाला। चिपळूणच्या निवडणुकीत स्वतःच्या पक्षाच्या विरोधातच पॅनल उभं करण्याचा प्रयत्न झाला। याचा अभ्यास या इथल्या जनतेने जरूर केलेला आहे आणि त्याचा निकालारूपी ते सगळं आपल्याला येणाऱ्या 9 तारखेला दिसणारच आहे। आपल्या बाजून कार्यकर्ते काय सांगले केले? जे आता अमरदीप म्हणाले त्यानुसार त्यांना जसे प्रत्येक अध्यक्षपद पाहिजेत ना, तशीच जी कन्स्ट्रक्शन मधली सुद्धा कामं ती सुद्धा त्यांनाच पाहिजेत। त्यांना स्वतः मुलाला त्यांच्या जाधव साहेबांच्या शिवाय त्यांचा जावई आहे, त्यांची जी मित्रमंडळी आहेत जी चिपळूणची आहेत, ही इथली स्थानिक कामगार जे रोजगार कोणाला द्यायचं हा त्यांचा विषयच नाही। शिवाय ज्या जयतकपर साहेब आहेत हे इथे क्रीडा क्षेत्रात भयंकर मोठं काम करतात, ते पण ते बोलून दाखवत नाही। तिथले ॲथलीट जे खेळाडू आहेत त्यांना अगदी बाहेर परदेशी खेळण्यासाठी सुद्धा ते त्यांच्या अंतर्गत त्यांना मदत देत असतात, पण ते कुठे जाहीर पण करत नाहीत आणि त्यांनी कुठच्याही अजूनपर्यंत मुलाखती जाहीर पण केले नाही। हे म्हणजे मोठ्या मनाचा माणूस आपल्याबरोबर आहे। आपल्याबरोबर स्वतः सत्य जयतप्पा साहेब, एकच मिनिटात सांगा काय नेमकं वाटतं तुम्ही प्रचार दरम्यान? प्रचारादरम्यान फारच चांगलं वाटते, कारण आम्ही ज्यावेळेला प्रचाराला जातोय त्या लोकांना आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या एवढ्या संख्येत की त्या अपेक्षा की तुमच्याकडनं पूर्ण होऊ शकतात। कारण 7 वर्षाला गुहागरला डुबवण्याचं काम तिथल्या स्थानिक जे आता जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यांनी केलेलं आहे असं लोकांच्या भावना आहे। अजून आपल्याबरोबर महिला आपल्याबरोबर काय सांगाल, एकंदरीत काय नेमकं वाटतं प्रचार दरम्यान? प्रचारादरम्यान तसं ठीक आहे, प्रचार
बरा व्यवस्थित चालू आहे. जे आपल्याकडे उमेदवार जे आहेत संतोष जैतापकर आहेत त्यांच्या बाबतीत काय सांगायचं? उमेदवारांच्या बाबतीत काय सांगा? संतोष जैतापकर जे आपले उमेदवार त्याच्या बाबतीत काय सांगा? ते संतोष जगतापकर जर सहजे आहे, त्यांना निवडून द्यायची एकच इच्छा आहे सर्वांनी की त्यांनाच बहुमताने विजयी करा. आपल्या पंचायत समिती उमेदवार आहेत, नाव काय आणि काय सांगायचं? मी पंचायत समितीसाठी उमेदवारी उभे आहे. माझं नाव सौ पूनम उदय रावणं. मी वरवेली ग्रामपंचायतमध्ये सरपंच पद हे 5 वर्ष भूषवलेलं आहे. हे सरपंच पद भूषवताना मला ज्या ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी कशा पद्धतीने दूर करता येतील आणि ह्या अडचणी माझ्या वरवेली गावासाठीच नाही आलेल्या आहेत, तर ते ह्या सर्व पंचकृषी जबाबदार नेमकं कोण? ज्या अडचणी आल्या जबाबदार कोण? ह्या जबाबदार म्हणजे जे काही नेते आपले कोण वरती नेते? असतात, कोण नेते? जिल्हा परिषदचे जे आपले नेते असतात, आमदार असतात, या नेत्यांकडून खालची जी लोक काम करत असतात त्या काम करणाऱ्या लोकांना कुठल्या अडचणी येत असतात त्यांचा पाठपुरावा करत नाहीत. त्यामुळे ह्या आपली कामं जी असतात विकासाची ती थांबली जातात. अजगोली जिल्हा परिषद गटात साऱ्यांचं लक्ष वेधले, कारण या ठिकाणी बघतो या ठिकाणी एक तुल्यबळ लढत होते. कारण या ठिकाणी शिंदे गटाकडून संतोष जैतापकर तर उभाटाकडून या ठिकाणी विक्रांत जाधव आहे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहिले आपल्याबरोबर संतोष जैतापकर साहेब. स्वागत आहे नवराष्ट्रामध्ये. काय सांगाल एकंदरीत ही जी लढत आहे, आज साऱ्यांचं लक्ष लागले, काय सांगाल? लढत कोणतरी लढवाई असेल तर लढत करायला हरकत नाही. सहज आपण जिंकून येणार. कारण आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेला मी फॉर्म भरला त्यावेळेला फॉर्म भरल्यानंतर त्याच्यावरती आक्षेप घेतला, त्याच वेळेला माझा विजय झालेला आहे. जे विरोधी लोकांनी जे माझ्यावरती आक्षेप घेतला, कारण गुहागरच्या इतिहासामध्ये असं कोणी आक्षेप घेतला नव्हता. आपण सामान्य लोक आहोत, सामान्य लोकांवरती आक्षेप घेतला गेला आणि तिथेच माझा जिंकून आलेला आहे. तुम्ही सुरुवातीला भाजपमध्ये होतात, नंतर शिंदे गटामध्ये गेलात, आमदारकीला पण इच्छुक होता, काय सांगाल? आमदारकीला इच्छुक होतो, परंतु शेवटी महत्वाचं म्हणजे जो विषय आहे आमदारकीचा, एक कुठेतरी समाजाला सुद्धा ते प्राधान्य मिळालं पाहिजे. आणि आम्ही वरिष्ठ लेवलला चर्चा केल्यानंतर मग मी स्वतःचा फॉर्म मी मागे घेतला की तिरंगी लढत होण्यापेक्षा दोघांमध्ये लढत झालेली कधी चांगली, हा विचार करून मग मागे घेतली. आता जी आपली लढत होते, लोक म्हणतात तुल्यबळ आहे, कारण पाहिलं आता या ठिकाणी विक्रांत जाधव आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. तगडं आव्हान समोर आहे असं वाटतं. तगडं आव्हान कसं असू शकते मला सांगा तुम्ही? 7 वर्षामध्ये आज 8 वर्ष झाली, 8 वर्षामध्ये गुहागरचा किंवा अजगोलीचा विकास झाला का? हे प्रत्येक जनतेला माहित आहे. इथे रोजगार नाही आहे, इथे स्वतःचेच कॉन्ट्रॅक्ट फक्त इथे चालवले जात आहेत. मग अशा वेळेला काय करणार? जनतेला सगळ्या गोष्टी माहित आहेत. पाण्याच्या सुविधा नाही आहेत, मूलभूत जे काही सुविधा आहे, रस्त्यांची हालत खराब आहे, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते तेच कळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जनतेला सगळं माहित आहे की जनता सुज्ञ आहे, जनतेला या सगळ्या गोष्टी कळतात. या ठिकाणचा विकास झाला नाही असं म्हणायचं? हो नक्कीच ना. आपल्याला सुद्धा जर कधी आपण जर फेरी मारली तर आपल्याला विकास झालेला काहीच नाही. इथे रोजगार नाहीयेत. होणाऱ्या ज्या कंपन्या ते बंद पडल्या जातात, स्वतःचीच माणसं फक्त इथे लावली जातात, ही परिस्थिती आहे. मग आमच्या लोकांनी इथे करायचं काय? बाहेरून जी लोक येऊन फक्त इथे कामं करतात, आमच्या लोकांनी करायचं काय? मग जे आमदार साहेब आहेत त्या आमदार साहेबांना लक्ष घालायला पाहिजे होतं ना. आणि इकडची घर होच पडत चाललेले आहेत. रोजगारासाठी लोकांना पडण्यासाठी लोकांना बाहेर जावं लागते. आज जर इतर ठिकाणची तुलना केली, इतर आमदारांची तुलना केली तर आपल्या आमदारांच्या बाबतीत तर म्हणजे सगळे नाखुश आहेत असं सगळं जनतेचं मत आहे. हा, एकंदरीत आपण पाहिलं या ठिकाणची मराठी शाळांची अवस्था जी आहे, जिल्ह्याभरातल्या मराठी शाळांची अवस्था खूप दयनीय आहे, काय सांगा? हो, तीच ते बदल करायचं असेल तर आता आपल्याला 7 तारखेच महत्वाचं आहे. ते बदल होणार, कारण हे गांभीर्याने गुहागरला घेतलंच जात नाहीये. महत्वाचा विषय तो आहे की गांभीर्याने गुहागरला घेतलेलं, गुहागरला अगदी चांगल्या प्रकारे काही दिलं जात नाहीये. फक्त स्वतः कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, सगळे स्वतःचा मुलगा करणार, स्वतःची जे जावई आहे ते करणार. मग बाकीच्यांना पण काहीतरी जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा दिलं पाहिजे. आणि आज आपण दिसते आपल्याला सगळं इथे आपलं पर्यावरणपूरक वातावरण आहे. ह्या सगळ्या ज्या संधी आहेत त्या सगळ्या संधी सोडून दिली जाते. असं म्हटलं आता की आम्ही ही निवडणूक सहज जिंकू, असे विरोधक म्हणतात की आम्ही निवडणूक सहज जिंकू. तर आता 7 तारखेला तुम्हाला दिसेल काय आहे ते चित्र. आता अशी अवस्था आहे, ते प्रत्येकाला माहिती आहे काय चाललेलं आहे. मला कार्यकर्तेच खूप झाले. मी कार्यकर्ते बरोबर फिरतोय, त्यांना वेगळी यंत्रणा राबवावी लागतात.
त्यांना घराचे नातेवाईक घेऊन फिरावे लागतात, अशी परिस्थिती आहे ना. असं म्हणलं जातं की सर्रास शिवसेना भाजपकडून धनशक्तीचा वापर केला जातो, हे सत्य आहे म्हणजे? शक्यच नाही, असं कधीच नाहीये. लोकांना इथे काम करणारा व्यक्ती पाहिजे, लोकांच्या भावना जपणारा व्यक्ती पाहिजे. हे लोकांना माहिती आहे, लोक आता कंटाळलेली आहे. म्हणून तर गेल्या विधानसभेमध्ये फक्त थोड्याशा मतासाठी आपला पराजय झालेला आहे. आता ते शक्य नाहीये. ही परतफेड आम्हाला करायचीच आहे. मतदारांसमोर जाताना कोणकोणते प्रश्न समोर येतात? मतदारसमोर जाताना लोकांच्या त्या 7 मेन समस्या, ती पाणी, रस्ते, पाखाडी, या गोष्टी. पण त्यापेक्षा जास्त जी अडचण आहे ती इथून रोजगाराची जी संधी आहे, ती रोजगाराची संधी आपल्याला इथे मिळत नाहीये. इथून रोजगार इथे काहीच नाहीये. त्यामुळे आम्ही आता नामदार उदय सामंत यांच्याशी बोललेलो आहे आणि ती कंपन्या, आपण 3 कंपन्यांचा प्रस्ताव तिथे मांडलेला आहे. तो 3 कंपन्या इथे आणून इथल्या लोकांना, इथल्या मुलांना कसा रोजगार देते त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न लवकरात वागरला लवकर. यंत्र होतं ना साहेब? ते आता त्यावेळेस सरकारकडून ते पण बघायला पाहिजे. निरामय हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटलची पण आमची चर्चा झालेली आहे. निरामय हॉस्पिटलचं पण काम जी चर्चा झालेली आहे आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे. निरामय हॉस्पिटल पण आपण ते पूर्ण करण्याच्या तयारीतच आहोत. नेमकं आपलं व्हिजन काय आहे? मी तर बघा, मी मेडिकल क्षेत्रात काम करतोय. मला लोकांना इथे काय मेडिकल क्षेत्रात काम करताना लोकांना अजून काय सुविधा देता येतील, लोकांना रोजगार कसा देता येईल याच्याकडे मी पहिलं बघणार आहे. रस्ते, वीज ह्या गोष्टी कॉमन झालेल्या आहेत, तिथं करायचंच आहे. पण त्याचबरोबर रोजगार हे सगळ्यात माझी महत्वाची. असं म्हटलं जातं की संतोष जैतापकर सर्रास मुंबईमध्ये असतात, मग आता इलेक्शनला ते गावी आले. कदाचित त्यांना मी सकाळ दुपार संध्याकाळ मीच दिसत असावं, त्यामुळे ते बोलत असावं. मी इथे माझं मूळ गाव इथे गुहागरमध्येच आहे आणि मी गुहागरमध्येच असतो. फक्त व्यावसायिकरित्या किंवा मंत्रालयामध्ये जाण्याकरता फक्त 5-7 दिवस मी फक्त मुंबईला जावं लागते, तेवढंच. मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मतदारांना एवढं आवाज करू शकतो की आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. जर आपण या 7 तारखेला आम्हाला निवडून दिलं तर इथे कुठलंही काम आपली कमी राहणार नाहीये. तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील आणि जे रोजगार आहेत हे रोजगार इथे आपले कंपन्या आणून इथे रोजगार दिला जाईल. पालकमंत्री उदय सामंत यांची एखादी सभा या ठिकाणी होणार? हो, उद्या पालकमंत्री उदय सामंत यांची इथे सभा आहे शृंगारतळीला. हे होते या ठिकाणी संतोष जैतापकर, जे या ठिकाणी जिल्हा परिषदेला उभे आहेत आणि आपण पाहिलं या ठिकाणी अजगोली करणार नेमकं काय होणार हे पाहणं तितकेच गरजेचं आहे. कॅमेरामॅन सायशिक निसा नवराष्ट्र चिपळूण.